डे 4 आणि आता आपण निघालेलो आहोत सायकलनं. तुम्ही मागं बघू शकता रामसेतू आहे आणि अशा प्रकारे आपण इरई नदीच्या वरून चाललेलो आहोत पुलावरून. लगभग 5 किलोमीटरच्या वरून आपण सायकलिंग करणार आहोत. हा आहे आपला मनोज भाऊ, जे तुम्ही बघू शकता याच्यात जे ट्रान्सफॉर्म झालेला आहे आणि कशा प्रकारे त्यानं आपली बॉडी ट्रान्सफॉर्म केलेली आहे. तर अशा प्रकारचे आपण पहिली गोष्ट तर 90% खाण्यावर राहते आणि 10% आपल्या वर्कआउटवर राहते. अशा प्रकारे आता आपण इथे आलेलो आहोत. नवीन चंद्रपूर शहरात आपले सहर्ष स्वागत आहे. तर अशा प्रकारे आपण क्रॉस केलेला आहे आणि आपण जाणार आहोत देवडा साईड आणि तुम्ही तिथली ग्रीनरी पाहू शकता. तर सफर चलने से अशा प्रकारे आपले मजे चालू आहे. ठीक आहे. आणि हे फ्रिक्वेन्सी आणि हे व्हायब्रेशन तोच व्यक्ती फील करू शकतो जे सकाळी उठतो. ठीक आहे. तर चला आपण निघूया. निघले तर आहोत, पोचूया. चला. हे देखो हात छोड़ के सायकल चला रहा है. तुम्ही यकीन नाही करू शकता मित्रांनो, ज्या पद्धतीनं मनोजनं वेट वाढवला होता कुठंतरी कोणत्या तरी एजमध्ये वाटत होता, आता 10 वर्षांनी लहान वाटून राहिला आपला भाऊ. फुल मस्त्या चालू आहे, फुल एनर्जी सोबत, फुल गॉगल लावून टोपी लावून आपला भाऊ निघालेला आहे फिटनेसच्या राहण. आणि मी खानदेशचा आहे, जळगावचा. खांदे जळगाव चाळीसगाव माहिती आहे तुम्हाला? हां हां हां. जळगावपासून पाचोरा तालुका आहे. बरं. 30 किलोमीटरवर जळगावहून पाचोरा आहे. पाचोऱ्यापासून खेडगाव एक माझंवालं. बरं बरं. तुम्ही एखादी फरदापूर लेण्याला आले का? नावं ऐकलेच रे, गेले नाही त्याचं. नाही का? हां. औरंगाबादच्या खाली आहे ना कन्नड गाव आहे. हां हां हां. कन्नडपाशी एक फरदापूर लेन आहे. बरं. लेण्या डोंगरामध्ये असे कोरोई गौतम बुद्धाची मूर्ती वगैरे असे मूर्त्या काढल्या आहेत. हां हां जुने लोकांना हां हां. डोंगर असं कोरून सण अच्छा त्याला अच्छा. फरदापूर लेणं म्हणलंय. बरोबर. मी त्या गावचा हो. मी 2001 मध्ये इथं आलो. बरं. पहिले इथं वर्धनात आहे ना, इथं डांगरवाड्या लावू आम्ही. कारले, दोडके, गिलके, तरबूज असे इथं लावू आम्ही. 2001 मध्ये. मी 10 वर्ष इथं डांगरवाड्यात तयारी केल्या. हां. अरे बापरे. मग 10 वर्ष केल्यानंतर मग 2010 मध्ये मी इथं गावात राहायला गेलो. 4 वर्ष मी इथं लोकांच्या रूम मध्ये केले. रेंटनं राहा तुम्ही? हां, इथंच राहू. मग गावाकडे जाणं येणं करू. मग माझ्या परपंच घेऊन मी इथंच स्थायिक झालो. मग इथं मी दुकान टाकलं आहे कच्चा चिवडा चौकामध्ये. भाजीपालाच्या कच्चा चिवडा. कच्चा चिवडा. छान छान. शेंगदाणे, फुटाणे, वटाणे. हे मग 2001 पासून मी आता 25 वर्ष झाले या गावात मला. अच्छा अच्छा. मी मूळ भाषा मातृभाषा मराठी. मराठी. हां. माझे रिश्तेदार नाशिक, जळगाव, ब्राह्मपूर, MP, गुजरात हे माझे पुरे रिश्तेदार गावाकडचे, खानदेशचे सगळे. हो का? सगळे खानदेशचे. सगळे तीर्थ धर्म खानदेशला. आपलं शुभ नाम? माझं जयराम गंगाराम वाडिले. अच्छा. छान. मी हिमांशू मांदाडे. हां. माझं जेटपुरा गेटवर राहतो आम्ही. जेटपुरा गेट. हां हां. तिथून आलेलो आम्ही दोघे. असं आहे. हां. आम्ही सायकलिंग करतो रविवारी. दर रविवारी का? दर रविवारी. वारे वा, छान. म्हणजे तुमची अशी वेगवेगळी ठिकाणी असेल ना? मारडेला गेले तुम्ही. हां हां. या रविवारी तुम्ही आता मारडेला आले, पोचले बा, बातचीत झाली माणसाबरोबर. तिथून मग दुसऱ्या ठिकाणी काय आता कुठं वडा ना? वडा झालं असं नाही का? पण सायकलने गेले? हां. तिथं वणीला पण गेलाय सायकलनं 50 किलोमीटर. बापरे, बरंच दूर फिरले तुम्ही मग तुमच्या सायकलला. म्हणजे व्यायाम आहे तुमचा एक प्रकारचा. हां. गाड्या गुड्यात गेलं किती म्हणा घरी तसं काही नाही. सायकलला जो प्रवास आहे हां तो लय छान आहे. छान छान छान. आपलं शरीराचे व्यायाम होते. कमीत कमी भाऊ 13 वर्ष सायकल चालवली मी ना. इथून तर मी सायकलवर काम करायला लावून चंद्रपूरला 13 वर्ष गाडीच्या सायकल चालवली मी. 13 वर्षापर्यंत मी सायकल चालली. मग सायकल सोडली, मग जुनी गाडी घेतली. गाडीवर माझं कामधंदे करतो. अच्छा अच्छा. मी पहिले आपला व्यवसाय काय? माझं चिवडा. सांगितलं नाही का? कच्चा चिवडा. कच्चा चिवडा. फुटाणे तिथं. हां हां. कोणी
कच्चा चिवडा घेऊन जाते, हा. शेंगदाणे फुटाणे गरम गरम. माझे रिश्तेदार आहे ना महाकाली मंदिराकडे गोलबाजारामध्ये, जे चणे फुटाणे विकणार दिसले ते माझे रिश्तेदार. मी भोई समाज, इकडे डिवर म्हणता, हां हां आमच्याकडे भोई म्हणता. होय म्हणता. हो सकाळी 6:30 वाजता 6 वाजता निघायचे इकडे. आपण ह्याच गावचे का? मारडा. मारडा ठीक आहे मित्रा. न ते मी 5 वाजता अजून. अच्छा म्हणून बापू हा म्हणे सकाळी जाऊ, पहिले सांग तू तुले सोबत या लागेल. मग आता थोडीशी सवय झाली. सवय झाली आता नाही टेन्शन. पण कुत्रे राहते सकाळी. कुत्रे राहते बहुत वेळ लागतात. सकाळचे धावतेच कुत्रे जास्त. नाही मुका, ना, भाटी, आता चालत धावणं. वगैरे जाते ना आई वगैरे, हम्म. तर मी म्हणतो सोबत असन तरच जा, एकटी जाऊ नको. नाही एकट्याच्या कारण की एकटं नाही का हम्म. काही खरं नाही ना, आईला जाऊ नाही तर माहीतच आहे. रिटर्न फेकली मग इराई नदी रिटर्न फेकते ना, मग पूर येते. इराई नदीला पूर कसा येते, यायनी जर पॅक झाले तर, नाही तर पूर नाही येत. आता जर पाणी झाला ना आज उद्या, सांगतो गलतीने चांगला, ते पहिले चांगली चालली आहे दाबून भरून, मग बहुत भारी पडेल मग आपल्याला. असं आहे. खोळ्याच्या खोळं वाहून जाते, असेच खोळं वाहून जाते नदी जेव्हा अशी जाते तेव्हा. झाडाचे झाड उपसून टाकते. अंदाज बिनार लावू नदीचं शकता. पाणी आपल्याला वाटतं आहे का बहुत प्लेन चालला, अंदरून माहित ओढते का कसा चालला, असं खडखड खडखड खडखड. अंदर भाई सिच्युएशन असं गजब आहे. खाली किती खोल आहे.